नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा सत्र न्यायालय चंद्रपूर या ठिकाणी सफाईगार या पदाची भरती निघालेली आहे। तर याबाबतची सविस्तर माहिती पाहणार आहोत। तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राइब करा। नोकरी विषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील। तर जिल्हा सत्र न्यायालय चंद्रपूर या ठिकाणी 5 जागेसाठी भरती निघालेली आहे आणि पदाचं नाव आहे सफाईगार। तर आता आपण पाहणार याची पात्रता काय मागितली आहे आणि तुम्हाला अर्ज भरताना कोणकोणती काळजी घेणे गरजेचं राहणार आहे। तर बघा मित्रांनो, जिल्हा न्यायालय चंद्रपूर सफाईगार पदाकरिता भरती। ठीक आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा। तर या ठिकाणी बघा, निवड यादी लागणाऱ्या 4 आणि प्रतीक्षा यादी 1 म्हणजे 5 जागेसाठी ही भरती होणार आहे। आणि बघा, पगार तुम्हाला या ठिकाणी 15,000 ते 47,600 रुपये इतका दिला जाणार आहे। कायमस्वरूपी भरती आहे, कायमस्वरूपी नोकरी संधी आहे। त्याची पात्रता बघून घ्या अगोदर। शैक्षणिक पात्रता 7वी पास, कमीत कमी तुम्ही 7वी पास असणे गरजेचं आहे। 7वीच्या वर काहीच चालेल, पण कमीत कमी 7वी पास असणे तुम्हाला गरजेचं राहणार आहे। ठीक आहे, उमेदवाराची शरीरयष्टी सदृढ असावी जेणेकरून त्यावरील कर्तव्य तो पार पाडू शकेल। म्हणजे शरीरयष्टी तुमची चांगली असणे गरजेचं आहे आणि तुम्हाला मराठी व हिंदी भाषा लिहिता वाचता बोलता येणे आवश्यक आहे। तर जे विद्यार्थी 7वी पास आहे त्यांनी आपला अर्ज भरायचा। कमीत कमी 7वी पासवाले विद्यार्थी आपला या ठिकाणी अर्ज भरू शकतात। बाकी तुम्ही 10वी 12वी ग्रॅज्युएशन झालं असेल तरी तुम्ही आपला या ठिकाणी अर्ज भरू शकता। तर तुम्हाला या ठिकाणी अनुभव जर असेल तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य दिल्या जाणार आहे। यामध्ये तुम्हाला शौचालय व स्नानगृह स्वच्छतेचा, झाडू कामाचा, तसेच शासकीय कार्यालय अथवा न्यायालयात पूर्वी काम केल्याचा अनुभव असल्यास तुम्हाला प्राधान्य दिल्या जाणार आहे। तर वयोमर्यादा बघून घ्या। ओपन कॅटेगरीला 18 ते 38 वर्षापर्यंत आणि जे मागासवर्गीय उमेदवार त्यांना 18 ते 43 वर्षापर्यंत या ठिकाणी वयोमर्यादा राहणार आहे। ओपन कॅटेगरीला 18 ते 38 वर्षापर्यंत आणि मागासवर्गीयांना 18 ते 43 वर्षापर्यंत वयोमर्यादा राहणार आहे। तर बघा मित्रांनो, अर्ज भरण्याचे शुल्क तर या ठिकाणी तुम्हाला 300 रुपये फी भरावी लागेल। सर्वच कॅटेगरीच्या उमेदवारांना ही फी भरावी लागेल 300 रुपये। 300 रुपये फी भरणे गरजेचं राहणार आहे। तर सर्वच विद्यार्थ्यांना हे 300 रुपये फी लागू आहे। तर हे फी तुम्हाला DDS रूपात भरायची आहे। लक्षात ठेवायचं, DDS रूपात तुम्हाला 300 रुपये फी भरावी लागेल। कोणत्याही बँकेत जायचं नॅशनलाइज त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला 300 रुपये DD भरावा लागेल आणि तो DD काढून अर्जासोबत जोडावा लागेल। DD तुम्हाला डिस्ट्रिक्ट जज 1 अँड ॲडिशनल सेशन जज चंद्रपूर या नावाने 300 रुपये DD काढावा लागेल। सर्वच कॅटेगरीच्या उमेदवारांना 300 रुपये फी भरणे गरजेचं राहणार आहे। तर बघा मित्रांनो, तुमची नियुक्ती या ठिकाणी कशा प्रकारे केल्या जाणार आहे। तर बघा, तुमची अगोदर शॉर्टलिस्ट या ठिकाणी लावल्या जाईल। अशा ठिकाणी शॉर्टलिस्ट लागेल तुमची आणि जे विद्यार्थी या ठिकाणी शॉर्टलिस्टेड होणार आहे तर त्यांची नियुक्ती या ठिकाणी केल्या जाणार आहे। अगोदर तुमची स्वच्छता आणि चापल्यता चाचणी होणार आहे 30 गुणाची। किमान तुम्हाला 15 गुण मिळून त्या ठिकाणी गरजेचं राहणार आहे आणि 20 गुणाची तुमची मुलाखत होणार आहे। म्हणजे 50 गुणाच्या आधारावर तुमची नियुक्ती या ठिकाणी केल्या जाणार आहे। स्वच्छता आणि चापल्यता चाचणी 30 गुण आणि वैयक्तिक मुलाखत 20 गुण असे 50 गुणाच्या आधारावर तुमची नियुक्ती केल्या जाणार आहे। सूचना बघा, स्वच्छता आणि चापल्यता चाचणीमध्ये मिळालेल्या एकूण गुणांच्या आधारे काटेकोरपणे गुणवत्तेच्या आधारे जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या पदांच्या संख्येच्या 3 पट म्हणजे समजा 5 जागा आहे, 5 जागेसाठी 15 विद्यार्थी ते मुलाखतीसाठी बोलावणार आहे। लक्षात ठेवायचं, हे महत्त्वाचं आहे। बघा, उमेदवारांना अर्जासोबत कोणकोणते डॉक्युमेंट जोडण्याची गरज नाही आहे। फक्त तुम्हाला या ठिकाणी डिमांड ड्राफ्ट पाठवायचा आहे। लक्षात ठेवायचं, फक्त तुम्हाला या ठिकाणी डिमांड ड्राफ्ट पाठवायचं आहे, याशिवाय कुठलंही कागदपत्र जोडायचं नाही आहे। ठीक आहे, जेव्हा तुमची नियुक्ती मुलाखतीसाठी होणार तर तुम्हाला संपूर्ण डॉक्युमेंट या ठिकाणी सेल्फ अटेस्टेड करून सोबत घेऊन जावं लागेल। यामध्ये तुम्हाला शाळा सोडत दाखला, नंतर शैक्षणिक कागदपत्रे 10वी 7वी 12वी ग्रॅज्युएशनची मार्कशीट। ठीक आहे, ते तुम्हाला संपूर्ण डॉक्युमेंट सोबत घेऊन जाणे गरजेचं राहणार आहे। तर बघा, जर तुमच्याकडे 7वीची मार्कशीट नसेल तर तुम्हाला 100 पैकी 50 गुण प्राप्त असे अंदाजे मार्क टाकावे लागेल। तर अर्ज कशा प्रकारे भरायचा आहे संपूर्ण व्हिडिओ मी उद्या बनवणार आहे। त्यामध्ये तुम्हाला सांगेल की मी एज्युकेशन क्वालिफिकेशन कशा प्रकारे भरायचं। तर ठीक आहे, त्यासाठी तुम्ही चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा। संपूर्ण माहितीचे व्हिडिओ मी उद्या बनवणार आहोत। त्या ठिकाणी संपूर्ण डॉक्युमेंटची लिस्ट दिलेली आहे, व्यवस्थित चेक करायची आणि या प्रकारे तुम्हाला डॉक्युमेंट मुलाखतीच्या वेळेस सोबत घेऊन जावं लागेल। अनुभव दाखला पण तुम्हाला या ठिकाणी मागितला असला तर घेऊन जायचा, कारण तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य दिला जाईल। 2 प्रतिष्ठित व्यक्तींनी दिलेले चारित्र्य दाखणे पण तुम्हाला या ठिकाणी लागेल। लहान कुटुंबात प्रमाणपत्र पण तुम्हाला लागेल, पण जेव्हा तुम्ही मुलाखतीला जाल तेव्हा ठीक आहे, कास्ट सर्टिफिकेट लागेल, डोमिसाइल सर्टिफिकेट लागेल,
जर तुमच्याकडे एम्प्लॉयमेंट कार्ड असेल तर एम्प्लॉयमेंट कार्ड तुम्ही सोबत घेऊन जाऊ शकता। जर तुम्ही नोकरीवर असेल तर शासकीय कर्मचाऱ्यांनी दिलेला दाखला तुम्हाला लागेल, नोकरी असेल तरच। आणि जे महिला विवाहित आहे किंवा तुमच्या नावामध्ये बदल असेल तर तुम्हाला राजपत्रात अधिकाराचं सर्टिफिकेट सोबत नेणे गरजेचं राहणार आहे। इथे डॉक्युमेंट दिलेले आहे या ठिकाणी, आधार कार्ड वगैरे, तर तुम्हाला सोबत घेऊन जावं लागेल। पण जेव्हा तुम्ही मुलाखतीला जाल तेव्हाच तुम्हाला हे सोबत घेऊन जावं लागेल। आता तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या डॉक्युमेंटची गरज नाही, फक्त डिटेल्स जोडून अर्जासोबत पाठवून द्यायचा। तर बघा मित्रांनो, याची जी अंतिम तारीख आहे ते आहे 10 जून। 10 जून सायंकाळी 6 वाजेपर्यंत तुमचा जो अर्ज आहे हा प्रबंधक जिल्हा सत्र न्यायालय, न्याय मंदिर, बस स्टॉप समोर, चंद्रपूर, हा पिनकोड नंबर दिलेला आहे, या पत्त्यावर तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे। आणि अर्ज फक्त तुम्हाला स्पीड पोस्टनेच पाठवायचा, लक्षात ठेवायचं, अर्ज तुम्हाला स्पीड पोस्टनेच पाठवायचा आहे। साध्या पोस्टाने पाठवायचा नाही, रजिस्टर करायचा नाही, स्वतः घेऊन जायचा नाही, कुरिअर करायचं नाही, फक्त अर्ज तुम्हाला स्पीड पोस्टनेच पाठवायचा आहे। याची अंतिम तारीख आहे 10 जून। 10 जूनपर्यंत तुमचा जो अर्ज दिलेल्या पत्त्यात पोचला पाहिजे। तर या ठिकाणी हा अर्ज दिलेला आहे, हा अर्ज भरून तुम्हाला दिलेल्या पत्त्यावर पाठवायचा आहे। आणि अर्ज कशा प्रकारे भरायचा याबाबतचा सविस्तर व्हिडिओ मी बनवणार आहोत, त्यासाठी तुम्ही चॅनल आता सबस्क्राईब करून घ्या। त्याबाबत संपूर्ण माहिती मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगणार आहो, ठीक आहे। तर या ठिकाणी संपूर्ण माहिती दिलेली, दाखला पण दिलेला आहे चारित्र्य वर्तणूकचा कशा प्रकारे आहे, तर हे तुम्हाला नंतर मुलाखतीच्या वेळेस लागेल, आता याची गरज नाही आहे। तर मित्रांनो, संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे। तर लक्षात ठेवायचं, अर्ज तुम्हाला फक्त स्पीड पोस्टनेच पाठवायचा आहे आणि याची अंतिम तारीख असणार आहे 10 जून सायंकाळी 6 वाजेपर्यंत। तर याबाबतचा अर्ज कशा प्रकारे भरायचा, डॉक्युमेंट कसे जोडायचे, सविस्तर व्हिडिओ मी उद्या बनवणार आहे, त्यासाठी तुम्ही चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा। व्हिडिओ महत्त्वाचा आहे, जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा। धन्यवाद।